भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. नमस्कार. बिझनेस ही काही कुणाची मक्तेदारी नसते, कधीच नसते. बिझनेस मध्ये ते सक्सेसफुल होतात ज्यांच्यामध्ये करेज असतं, ज्यांच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची हिंमत असते, ज्यांच्यामध्ये पुढे जाण्याची जबरदस्त इच्छाशक्ती असते, ज्यांच्या डोक्यावर बर्फ असतो आणि जिभेवर साखर असतं. अशा माणसांमध्येची जी एक इच्छाशक्ती असते, ही इच्छाशक्ती नवनवीन बिझनेसेस उभे करते. अशाच प्रकारे 2 ब्रँड महाराष्ट्रामध्ये ज्यांनी सक्सेसफुली निर्माण केले असे गजानन आंधळे हे आत्ता आपल्यावर आहेत. गजाननजी नमस्कार. बिझनेस साहित्यमध्ये ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. वऱ्हाडी मिसळ हे नाव तुम्ही ऐकलंच असणार. वऱ्हाडी मिसळ तुम्ही खाल्लेली असणार. महाराष्ट्रामध्ये जवळपास 40-42च्या वरती याच्या शाखा आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, विदर्भ या सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत. आणि प्रसादालय मध्ये जेवला नाही असा ठाणेकर, पुणेकर आणि मुंबईकर तुम्हाला दिसणार नाही. कारण मराठी पदार्थांची थाळी आपल्याला नेहमीच हवी असते, पण ही हवी असलेली थाळी त्याची गरज एका माणसाने बघितली, शोधली, निर्माण केली आणि अगदी पहिल्या दिवशीपासून प्रसादालय जोरदार चालायला लागलं. गजानन आंधळे आत्ता माझ्याबरोबर आहेत. खूप पैसे असतील ना तुमच्याकडे हा सगळा बिझनेस वगैरे चालू करताना? काहीच नाही, अगदी झिरो. मग कसं काय एवढं? आज म्हणजे जवळपास 20 कोटी रुपयापर्यंतचं तुमचं वर्षाचा टर्नओव्हर आहे की पैसे असल्याशिवाय कसं काय हे शक्य आहे? मला आवर्जून इथे सांगायचं आहे की आपण म्हणतो की पैसा बिझनेस करण्यासाठी पैसा लागतो. मी म्हणतो बिझनेस करण्यासाठी पैसा मुळीच लागत नाही. तुमच्याकडे एक चांगली कल्पना असावं लागते. बरोबर. ती कल्पना सक्सेसफुल करण्यासाठीचं एक प्रॉपर तुमच्याकडे एक मटेरियल असावं लागतं, त्याचं एक लाईनअप असावं लागतं. आणि ते जर असेल तर आज इन्व्हेस्टर ज्याला म्हणतो आपण, ते तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहेच. फक्त तुम्हाला तुमची सुंदर कल्पना एक तुमच्याकडे चांगली असावी लागते. तर मला वाटतं की पैशाची गरज नाही मार्केटमध्ये. आज पैसे लावणारे इन्व्हेस्टर आहेत. आवरे सरांचं एक पुस्तक आहे, बरोबर, उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. पैसा दुसऱ्याचा, बरोबर. तर मग ज्यावेळेस गजानन आंधळेंचा थोडक्यात प्रवास सांगतो. जिजाऊंची जी जन्मभूमी आहे सिंदखेड राजा, तिथून ते येतात. बुलढाणा सारखे अत्यंत कमी पाऊस असलेला हा जिल्हा, आणि तिथे ह्या व्यावसायिकाने अतिशय बंजर जमिनीमध्ये व्यवसायाचा अंकुर याच्यामध्ये फुलला. भारी बोललो ना? तर अशा ठिकाणी जिथे कुठल्याही अपॉर्च्युनिटीज नव्हत्या, तिथून गजानन सरांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली आणि तिथून आजपर्यंतचा हा प्रवास त्यांनी निर्माण केलेला आहे. एक अतिशय रंजक कथा आहे. त्यांच्या गावामध्ये एक व्यावसायिक होता. त्या व्यावसायिकाने ॲक्च्युली ह्या व्यावसायिकाच्या मनामध्ये बिझनेसची कल्पना फुलवली. काय किस्सा आहे तो? बरोबर. मी 8वी-7वीत असेल आणि आमच्या गावातील जे माझे व्यावसायिक गुरु मी ज्यांना म्हणतोय, आत्माराम जाधव, ज्यातच नुकते 2 वर्षापूर्वी वारलेत. खरं तर त्यांनी मला हे व्यवसायाचे धडे दिलेत आणि तिथून माझी एक व्यवसायाची एक डोक्यामध्ये एक कल्पना होते, ती रुजवली. त्यांचं गावामध्ये 3-4 हजार लोकसंख्येचं आमचं गाव असेल, जळगाव आणि पिंपळगावाचं. आणि अशा गावामध्ये त्यांनी एक त्यांचं जनरल स्टोअर्स, रेडीमेड शॉप, त्यानंतर मशीनचे क्लासेस आणि सायकल रिपेअरिंगचं स्टोअर्स वगैरे होतं. आणि मी जेव्हा शाळेतून घरी यायचो, एकच माणूस सगळे एवढे व्यवसाय करायचो. ओके. आणि विशेष म्हणजे त्यांनी हे सगळं पुस्तकातून शिकलेले आहेत ते आणि सगळे व्यवसाय, आणि त्यांनी उभे केले व्यवसाय तिथे. आणि तिथे मी त्यांच्याकडे जायचो. मला त्यांच्यासोबत गप्पा मारायला, त्यांचं विचार ऐकायला मला खूप आवडायचे पहिल्यापासून. आणि हे करता करता मी तिथेच त्यांच्या इथे सायकल रिपेअरिंगच्या कामाला लागलो. आणि त्यावेळेस दर बुधवारी संध्यानंद पेपर यायचा. बरोबर. आणि या संध्यानंद पेपरमध्ये केलेलं आहे संध्यानंदमध्ये. त्याच्यामध्ये व्यक्तिमत्व विकास नावाचं एक पेज असायचं. बरोबर. आणि त्याच्यात जे वेगवेगळे उद्योजक व्यावसायिक आहेत त्यांच्या कथा असायच्या की त्यांनी आपला व्यवसाय कसा सुरू केला, आणि त्याविषयी ते मला वाचून दाखवायचे आणि मला सांगायचे. आणि ते ऐकताना मला एक वेगळी ऊर्जा माझ्या निर्माण व्हायची की अरे नाही, आपल्यालाही सुद्धा असं व्यवसाय करायचा. बेसिकली आपण जेव्हा ज्या भागातून येतो, ज्या परिस्थितीतून येतो, तिथे आपण
व्यवसायाची कल्पना ही करूच शकत नाही, कारण आपल्याला असं एक वाटत असतंय की बाबा हे मोठे व्यावसायिक आहेत, बरं. खूप कोट्यावधीचा त्यांचा बिझनेस असतोय आणि आपली परिस्थिती आणि आपण त्याला नेहमी एक अंतर ठेवत असतो. त्याच्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचणारच नाही, ही एक साधारण कुटुंबातल्या प्रत्येक मुलाची एक भावना असते. अगदी बरोबर आहे. पण कदाचित त्या जाधव सरांकडे हा. पहिल्यांदा तुम्ही मल्टीटास्किंग शिकलात का? येस. कारण बुलढाणा सारख्या गावामध्ये तुम्ही म्हणता अगदी 4,000 ते 5,000 हो, हो. वस्तीचं हे गाव होतं. त्याच्यामध्ये तो माणूस सायकल रिपेअरिंग करायचा, बरोबर. त्याच्यामध्ये त्यांचं रेडीमेडचं रेडीमेड शॉप शॉप. होतं, त्याच्यामध्ये ते शिवणकाम करायचे, शिवणकाम. आणखी काही व्यवसाय करायचे. येस येस येस. एका 5,000च्या वस्तीमध्ये एक माणूस त्यावेळेस एवढं काम करत असतो. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन एक्झॅक्टली काय करायचे? त्यावेळेस स्टार्टिंग मी पंक्चर काढायला सुरुवात केली, सायकलचं पंक्चर काढणे, सायकल बरं. रिपेअरिंग करणे. नंतर मी हळूहळू तिथे मार्केटिंग म्हणजे रेडीमेड शॉपमध्ये ते कपडे कसे विकायचे, कसं बोलायचं, हे सगळं शिकलो मी. बेसिकली मला त्यांनी जी महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे स्मार्ट वर्क आणि हार्डवर्क. एक्झॅक्टली. की माणसाने स्मार्ट वर्क आणि हार्डवर्क कसं केलं पाहिजे ते मला नेहमी सांगायचे. गजानन, जो माणूस 2 हाताने काम करतो तो हार्डवर्क काम करतो, बरं. आणि जो माणूस स्मार्ट वर्क करतो तो 100, 200, 300 हाताने काम करतो. आज आपण रिलायन्स बघतोय, बजाज बघतोय, वेगवेगळ्या मोठ्या कंपन्या बघतोय. ह्या लोकांकडे आज 2-2, 3-3 हजार लोक काम करतात. म्हणजे 2,000 लोक जरी म्हटलं आपण तर 4,000 हात काम करतात. अगदी बरोबर. आणि म्हणून त्याने मला स्मार्ट वर्कची कल्पना सांगितली आणि ती माझ्या डोक्यात एवढी फिट्ट बसली की मी ठरवलं त्यावेळेस की आपण स्मार्ट वर्क करायचं, आपण हार्डवर्क नाही करायचं. एक्झॅक्टली. परंतु हे जे यू कंटिन्यू. परंतु काय असतं की परिस्थिती असते आणि परिस्थिती जशी असते आपण त्यानुसार वागत असतो. मी ठरवलं होतं की आपल्याला सध्या तरी हार्डवर्क करायचं आहे आणि हे करताना आपल्याला कुठंतरी स्मार्ट वर्क शोधायचं आहे आणि करत जायचं आहे. ओके. कसं काय तुम्ही हार्डवर्क ते स्मार्ट वर्क हा जो प्रवास आहे, हा प्रवास कसा झाला मग? फूड मधलं जर म्हणाल आपण तर माझी आई मी 9वीत असताना वारल्या. बरोबर. एक छोटी बहीण आणि वडील आणि गावात 2 बहिणी दिल्या होत्या. साहजिकच जे स्वयंपाकाचं आहे तर ते धुरा माझ्यावरती, छोट्या बहिणीवरती आली. त्यामुळे मला एक वेगवेगळे पदार्थ किंवा भाज्या जे आपण दररोजचं खातो ते बनवण्याचं एक मला जबाबदारी होती. आणि ती जबाबदारी मला वाटतं नंतर पुढे आवडीमध्ये निर्माण झाली. बरोबर. कारण नंतर मी 12वी नंतर तालुक्याच्या ठिकाणी शिकायला गेलो. तिथेही मी हाताने स्वयंपाक करून कदाचित त्याच किचन मध्ये तुम्ही बरंच फूडच्या संदर्भातलं फ्युजन करायला लागला होतात. येस, नक्कीच एक्झॅक्टली. नक्कीच. बरोबर. आणि तिथून मग ती फूडची संकल्पना, फूडची आवड आणि व्यवसायातलं मी जे काही अनुभव घेतला होता काकाकडून, तर ह्या 2 गोष्टी मला वाटतं कुठेतरी एकत्र मी नंतर 2016ला बांधल्या. आणि माझ्या मते याची जी सुरुवात झाली ती मिसळ महोत्सवापासून झाली. करेक्ट. म्हणजे ठाण्याच्या घंटाळी मैदानामध्ये हा मिसळ महोत्सव झाला होता आणि आम्हाला कळे ना की 2-2 तास तिथे रांगा लावून लागायच्या. मिसळ खाण्यासाठी का बरं लोक थांबतायत? बरोबर. काय असं केलं होतं तुम्ही? आम्ही 3 मित्र होतो. बरोबर. जिथे आम्ही दॅटशीट म्हणून कंपनी गोरेगावला होती, तिथे आम्ही जॉब करायचो. बरोबर. त्याच्यामध्ये मनोहर पाटील, तुषार सोनार आणि मी. आम्ही तिघही काहीतरी आपण व्यवसाय केला पाहिजेत आणि मी सतत त्यांनाही बोलायचो की आपण स्मार्ट वर्क करूयात, आपण व्यवसाय करूयात. आणि कशा करायचा, कोणता व्यवसाय करायचा, तर साहजिकच पहिलं नाव आलं ते फूड व्यवसायामध्ये. फूड मध्ये म्हटल्यानंतर मराठी पदार्थ घेऊनच आपण करूयात असा तो एक माझा हट्ट होता आणि आम्ही त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली. आणि हे काम करत असतानाच पुढे दिसलं की आपण मिसळवरती करूयात, कारण पहिलं सुरुवातीचा नाश्ता म्हटल्यानंतर जेवणाचा सुरुवातीचा हा मिसळच, महाराष्ट्राचं महाअन्न म्हणजे मिसळ, आणि त्याच्यावरती करूया. मी 3 वर्ष कोल्हापूरला होतो. म्हणजे जेव्हा माझं ॲनिमेशनचं कम्प्लीट झालं आणि मी कोल्हापूरला फॅकल्टी म्हणून गेलो तिथे. आणि कोल्हापूरला मिसळचं खूपच क्रेज आहेत, वेगवेगळ्या माहेरचं गरज आहे. मग वेगवेगळ्या मिसळी मी तिथे चाकल्यात आणि या चाकलेल्या मिसळमधूनच मला मिसळची जास्त आवड निर्माण झाली. मग मी वेगवेगळे मसाले R&D करायला लागलो मिसळ. कोल्हापूरमध्ये मिसळ खायची का भरपूर? खूप मिसळ खायचो मी, म्हणजे सगळ्याच. तुमची फडतरे असेल, लक्ष्मी मिसळ असेल, विजय मिसळ मला खूप आवडायची, राजापुरी 6व्या गल्लीमध्ये आहेत. आणि माझं म्हणजे मी दररोज मिसळ खायचोच. एकही दिवस असं बिना मिसळीचा माझा कोल्हापूरला गेला नाही असं म्हणा. आणि त्यामुळे मिसळचं आम्ही करायचं ठरवलं. आणि मग ठाण्याचा तो पहिला मिसळ महोत्सव झाला. खूप प्रतिसाद भेटला त्याला. आणि असे करता करता आम्ही 40च्या वरती मिसळ महोत्सव जवळपास पार्टिसिपेट केलेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यामध्ये ठाणे, नवी मुंबई,
नाशिकमध्ये केलं का नाही? नाशिकमध्ये पण आहेत, पुण्यामध्ये खूप मिसळ महोत्सव केले. आम्हाला असं वाटतं नाशिकचे लोक फक्त मिसळ खातात, बाकी काहीच खात नाही. खूप खूप चांगला हा. प्रतिसाद भेटला. करेक्ट. पनवेलला, नवी मुंबईला खूपच मोठा प्रतिसाद भेटला. बरोबर आणि तिथून आम्ही ठरवलं की आपण आता एक आपलं स्वतःचं ब्रँड तयार करूयात. बरोबर. आणि वऱ्हाडी मिसळचा जन्म झाला. आणि स्व वऱ्हाडी मिसळचा जन्म झाला. एक्झॅक्टली. वऱ्हाडी नाव का ठेवलं? आम्ही स्व वऱ्हाडी मिसळ नाव आहेत. स्व म्हणजे स्वतः. ओके. म्हणजे मला वाटतं की स्वतःत असलेला कलागुण तो जर आपण हे केलाय, बाहेर काढलाय आणि त्याला योग्य दिशा दिली तर प्रत्येक जण यशस्वी होऊ शकतो असं मला वाटतंय. कारण आमच्यात प्रत्येकात एक आपले आपले गुण आहेत. बरोबर. आणि ते गुण जर आपण शोधले, जसं मला एक फूड मध्ये बनवण्याची आणि व्यवसाय करण्याचा माझा तो गुण होता, तो मला कुठेतरी स्वस्त बसू देत नव्हता जॉब करताना. आणि तो मी माझा स्व शोधला. स्व म्हणजे स्वतः. आणि म्हणून ते आम्ही स्व हे नाव स्टार्टिंगला दिलं, स्व वऱ्हाडी मिसळ. किती इम्पॉर्टंट असतं ना स्व शोधणं, म्हणजे आणि परत ते त्याचं आपल्या व्यवसायाला त्याचं नाव देणं. येस. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग की वास्तविक यांचं शिक्षण जे झालेलं आहे ना ते अॅनिमेशन मध्ये झालेलं आहे. एटीडी आणि अॅनिमेशन. एटीडी म्हणजे आर्ट टीचर डिप्लोमा. ओके, आर्ट टीचर डिप्लोमा. आणि त्याच्यानंतर अॅनिमेशन मध्ये त्यांनी कोल्हापूरला काम केलं, फिल्म सिटीमध्ये काम केलं. ज्यावेळेस नोकरी सोडली आणि स्वतःचा मिसळचा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं त्यावेळेस 60,000 रुपये पगार होता त्यांना. 60,000 रुपये पगाराची नोकरी सोडताना रिस्क नाही वाटली का? नाही, रिस्क तर खूपच होती. कारण जेव्हा बायकोला सांगितलं होतं का घरी? म्हणजे लग्न झालं होतं का त्यावेळेस? लग्न झालं होतं. माझा एक मुलगा होता आणि मुलीच्या वेळेस वाईफ प्रेग्नेंट होती. आणि आम्ही ठरवलं की आता आपण मिसळ महोत्सव केलेत, खूप चांगला आपल्याला प्रतिसाद भेटला, आपण आता एक छोटंसं आपलं एक आउटलेट चालू करूयात. त्याच्या अगोदर विवेक बिंद्रा सरांचे आम्ही काही क्लासेस केलेत, कोर्स केलेत की व्यवसायाला तुम्ही किती मोठ्या लेवलला घेऊन जाऊ शकता. एक फ्रँचायझी मॉडेलचा आम्ही एक त्याचा तो कोर्स केला. आणि आम्ही ठरवलं की बाबा आपण या मॉडेलला एक फ्रँचायझी मध्ये रूपांतरित करूया. त्याच्या पहिले आपलं स्वतःच एक शॉप असलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही जागा शोधत होतो. घरी काही माहिती नव्हतं. आणि मिसळ महोत्सव नुकतेच संपले होते. मिसळ महोत्सवाला सुद्धा माझ्या वाईफने खूप मदत केली, म्हणजे मसाले काढणे हे ते सगळं गोष्टीसाठी. पण तिला ही कल्पना नव्हती की बाबा हे काहीतरी जॉब सोडून हे करेल. तिला माहिती यांना छंद आहे बनवण्याचा, कारण मी घरी पण शनिवार रविवारी स्वयंपाक बनवायचो, भाज्या वेगळ्या बनवायचो. त्याच्यामुळे तिला माहित होतं की हे आवड म्हणून हे करतात. बरोबर. परंतु आम्ही जेव्हा तिघांनी ठरवलं मित्रांनी की नाही आता आपण याला व्यवसायात रूपांतरित करूयात. आणि मग आम्ही आउटलेट शोधायला चालू केलेत. आणि कोर्ट नाक्याला मला पहिली छान जागा भेटली. ओके. मग आम्ही तिघांनी एक पर्सनल लोन काढलंय. बरोबर. आणि ते एक आउटलेटची पूर्ण संकल्पना तिथे एक साकारली. तोपर्यंत घरी काही माहित नव्हतं. मग कळल्यानंतर काय झालं? आणि मग सांगितलं की आम्ही असंच आउटलेट चालू करतोय. 3-4 महिने तुम्ही घरात सांगितलं नाही? हा माणूस ना डबा घेऊन घरात बाहेर पडायचा, ऑफिसला जातो म्हणून सांगून, आणि स्वतःच्या मिसळच्या दुकानामध्ये बसायचे. आम्ही सांगितलं की तिला आम्ही ऑफिसला जातोय आणि इकडे लोक ठेवलेत आणि चालू आहेत. ओके. परंतु 2-3 महिने एक चाललंय अशी गोष्ट. किती मिसळ विकायची त्यावेळेस? आम्ही मला वाटतं सुरुवात पहिल्या दिवसापासून एक 250-300 मिसळची आमची सुरुवात झाली. 400-500 मिसळ आम्ही त्या ठिकाणी विकायचो. आणि त्या जागेची कहाणी अशी होती की तिथे अगोदरचे 3-4 जे व्यावसायिक होते फूड मधले ते फ्लॉप झाले होते. आणि आम्ही जो काही कोर्स केला होता आणि जो काही तिथला भागाचा सर्वे केला होता, म्हणजे मला हे सांगायचं की तुम्ही एखादी गोष्ट साकारताना तुमचं लोकेशन फार महत्वाचं असतं. अगदी खूप महत्वाचं. आणि त्याचा तुम्हाला प्रॉपर स्टडी तुम्ही केला पाहिजेत. बरोबर. आणि तो आम्ही तिथे जवळपास 1 ते 2 महिने आम्ही रोज 2-2, 3-3 तास सर्वे करायचो की त्या ठिकाणी किती लोक येतात, त्या लोकांच्या काय आहेत गरजा, काय आहेत, ते कोणत्या कामासाठी येतात आणि ते किती रुपयाचं खाऊ शकतात. बरोबर. हे सगळं स्टडी केलं. कारण तुम्ही जर कोर्ट नाका म्हटलं तर पर्चेसिंग कॅपॅसिटी हे सगळं एमबीए मध्ये प्रत्येकाला अशी गोड गोड नावं आहेत. म्हणजे तुम्ही रस्त्यावर उभं राहून हे एमबीए करत होतो प्रॅक्टिकल. आणि मग आम्ही ते आउटलेट चालू केलंय आणि खूप छान प्रतिसाद आम्हाला पहिल्या दिवसापासून भेटला. बरोबर. आणि मग त्याला हळूहळू आम्ही फ्रँचायझी मॉडेलमध्ये त्याला कन्वर्ट केलं. त्यात मध्ये लॉकडाऊन पण सुद्धा आला. त्या लॉकडाऊन मध्ये आमचं खूप मोठं नुकसान झालं. गावावरनं मी मुलं आणले होते. आजही माझ्याकडे जवळपास 100च्या वरती माझ्या आजूबाजूच्या गावची मुलं आहेत, ज्यांना रोजगारही भेटला, त्यांचे घर वगैरे सगळं इथे सेटल केलेत. आणि असे एकदम ते मुलं त्यावेळेस पूर्ण भारतच अख्खं जग थांबलं होतं. अगदी बरोबर. आणि मग त्यांना काही मुलांना इथे ठेवलं, काही मुलं गावी शिफ्ट केलेत. आणि परत जेव्हा ओपन झालं तेव्हा परत आम्ही त्या काळामध्ये खरं आम्ही फ्रँचायझी मॉडेलचं खूप चांगलं आम्हाला एक अभ्यास करायला टाइम भेटला. आणि आम्ही छान मॉडेल तयार केलं. अपॉर्च्युनिटी इन डिस्गाइज्ड. आणि त्याच्यानंतर आमच्या ज्या फ्रँचायझी वाढल्यात त्या 40-41 पर्यंत फ्रँचायझी गेल्यात. आता किती फ्रँचायझी? आता त्यातल्या काही फ्रँचायझी ह्या व्यवसायात
काही वेळेस तुम्हाला प्रॅक्टिकल बरोबर. जेव्हा तुम्ही येतात तेव्हा काही बरोबर. गोष्टी कळतात, काही लोकेशन आमचे चुकलेत, बरोबर. काही ठिकाणी जेव्हा आपण 3-3, 4-4 पार्टनर एकत्र येतो तेव्हा त्यांच्यात एक आपसात वाद आणि त्या सगळ्या गोष्टी बरोबर. असतात. त्याच्यामुळे काही फ्रँचायझी या काही बंद झाल्यात, पण तरी ओके. 20-25 फ्रँचायझी आजही चालू आहेत संपूर्ण महाराष्ट्र. संपूर्ण महाराष्ट्रात. ग्रेट ग्रेट ग्रेट. हे सगळं करत असताना प्रसादालय आज जो म्हणजे ठाण्यामध्ये मराठी माणसाला ज्यावेळेस मराठीच काय नॉन महाराष्ट्रीयन लोक तिथे खूप असतात. Yes. मी बघितलेलं आहे की शेवटी आपल्याला ज्याप्रमाणे कधीतरी पंजाबी खावंसं वाटतं, साऊथ इंडियन खावंसं वाटतं, कॉन्टिनेंटल खावंसं वाटतं, बरोबर. त्या पद्धतीने ह्या लोकांना सुद्धा काहीतरी टेस्ट बड्स त्यांचे चेंज होतच असतात ना. नक्की. अनेक साऊथ इंडियन लोक मी तिथे बघितलेले आहेत, अनेक नॉर्थ इंडियन बघितलेले आहेत तिथे की येतात आणि मराठी खाण्यासाठी येतात. बरोबर. प्रसादालय मध्ये मी बघितलेलं म्हणजे ते गजानन महाराजांच्या मठामध्ये ते गेले होते आपल्याला आणि तिथून तो जे प्रसादालयाची संकल्पना आहे ती तुम्ही इथे बरोबर. आणली. बरोबर. मराठी पदार्थांना एवढी चांगली मागणी येईल कारण या माणसाचं एक आहे मराठी पदार्थांना व्यापारपेठ निर्माण करून द्यायची हे स्वप्न घेऊन चाललेला माणूस आहे हा. एवढा प्रतिसाद मिळेल असं वाटलं होतं का? कारण प्रसादालयामध्ये पण तेच आहे अल्टिमेटली, तिथे पण वेटिंगला खूप लोक उभे असतात. बरोबर. काय झालं की जेव्हा मी ठाण्यामध्ये वऱ्हाडी मिसळनंतर आपण अजून वेगवेगळे व्यवसाय केले पाहिजेत फूडमध्येच, हे जेव्हा मी शोधत होतो तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की आज आपण महाराष्ट्रात जर बघितलं, पुणे घ्या, नाशिक घ्या, प्रत्येक ठिकाणी थाळी सिस्टम आहेत. बरोबर. आणि थाळी सिस्टमला खूप चांगलं मार्केट आहे. आणि हे मार्केट असताना मी बघितलं की कुठेही मराठी थाळी नाही आहेत. म्हणजे पुण्यामध्ये तुम्ही पूर्ण थाळ्या चेक करा, तिकडे राजस्थानी, पंजाबी, साऊथ इंडियन अशा सगळ्या थाळ्या आहेत. करेक्ट. नाशिकमध्ये पण देते, पण प्रॉपर मराठी पदार्थाची थाळी नाहीत. आणि ठाण्यामध्ये तर बिलकुलच नव्हती. बरोबर. आपण 1-2 जर थाळ्या सोडल्या तर ठाण्यामध्ये थाळीच नव्हती. अगदी. आणि त्याच वेळेस मला शेगावला जाण्याचा योग आला. म्हणजे मी वर्षातून 4-5 वेळेस तरी शेगावला जातो दर्शनाला. कारण माझ्या गावापासून एक जवळच आहेत आणि वडील पण मला एक 10-12 वर्ष वारीला घेऊन जायचे. त्याच्यावर नाव कदाचित गजानन ठेवलं. मी ऍक्च्युली माझा जन्मही गुरुवारचा आहे आणि माझ्या काकूने एक नवस केला होता की मुलगा झाला, 4 बहिणीच्या पाठीवरती मी झालोय तर नाव गजानन ठेवूयात. आणि त्यामुळे गुरुवारचा जन्म आणि मला वडील घेऊन जायचे, त्यामुळे महाराजांचं माझं एक कनेक्शन आहे. बरोबर. आणि काहीतरी गजानन महाराजांच्या नावाने करायची ही एक माझी इच्छा होती. बरोबर. आणि जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा माझा हा अभ्यास चालूच होता की थाळी सिस्टम मध्ये आपण मराठीमध्ये थाळीमध्ये काहीतरी करूयात. आणि तिथलं प्रसादालय, महाराज आणि हा कन्सेप्ट कुठेतरी माझ्या डोक्यात तो क्लिक त्या ठिकाणी झाला. आणि तो तिथे कनेक्ट झाल्यामुळे मी शेगावून जेव्हा ट्रेनमध्ये बसलो ठाण्यामध्ये येईपर्यंत जे आज तुम्ही जे प्रसादालय बघता ही संपूर्ण संकल्पना माझ्या तयार होते. क्या बात आहे. म्हणजे संकल्पना म्हणजे काय तर तिथे गजानन महाराजांचं खूप सुंदर मंदिर हॉटेलमध्ये आहे, त्याचं पावित्र्य राखलं जावं म्हणून आतमध्ये जे तिथे जेवणासाठी येतात ते बाहेर चपला काढून येतात. बरोबर. ही एवढे टर्म्स अँड कंडिशन्स फक्त पुण्यामध्ये चालतात, ठाण्यामध्ये सक्सेस मिळेल असं वाटलं होतं का? जेव्हा मी संकल्पना मांडली तेव्हा मी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना सांगितली की माझ्या डोक्यात अशी अशी संकल्पना आहे. तेव्हा पहिल्यांदा असं झालं की मराठी पदार्थाची थाळी आणि चपला बूट बाहेर काढून आतमध्ये हॉटेलमध्ये जाणं किंवा हॉटेलमध्ये मंदिर असणं, तिथे 2 टाइम आरती होणं, हे हॉटेलमध्ये शक्यच नाही. मला बऱ्याच जणांनी सांगितलं की तू हे करू नको, असं सक्सेस नाही होणार. परंतु मला एक ठाम विश्वास होता, एक महाराजांचाही एक हे होतं मला की नाही आपण करूयात. आणि पहिली जागा मला मठाच्या बाजूला भेटावी अशी माझी 2 वर्षापासून इच्छा होती. म्हणजे 2021 पासून मी जागा शोधत होतो आणि संकल्पना तयार होती. आणि ती जागा ही भेटण्यापाठीमागं खरोखर मी म्हणतो महाराजांचाच आशीर्वाद आहे. तो पण काहीतरी किस्सा आहे भारी. काय झालं की मी जेव्हा जागा शोधत होतो तेव्हा मला जाताना मठाच्या बाजून जाताना मला पुढे एक बोर्ड दिसला, शॉप फॉर रेंट लिहिलेलं. आणि मी त्या नंबरवरती कॉल केला. तो नंबर होता इस्टेट एजंटचा. बरोबर. आणि ते भगवान म्हणून नावाचे गृहस्थ होते, तेही बुलढाण्याचेच होते, त्या जिल्ह्यातलेच होते. आणि त्यांना मी जेव्हा कॉल केला ते बोलले, भाषेवरून आमचं लगेच हे झालं की कनेक्शन झालं. ते बोलले येऊन भेटलो, जागा बघितली. त्या जागेमध्ये सर मी जेव्हा पहिल्यांदा गेलो ना मला एवढी प्रचंड एनर्जी त्या जागेत जाणवली. म्हटलं नाही काही झालं तरी आपल्याला इथे करायचं. म्हणजे आजही माझ्या अंगावरती बघा तुम्ही काटे आलेत, एवढं ती कहाणी रोचक होती. आणि त्यांना बोलल्यानंतर ते बोलले की बघा हे गुजराती ओनर आहेत आणि ते हॉटेलला नाहीच म्हणतात, कारण ही जी पूर्ण लाईन आहे ही गेली 3 वर्ष झाली बंदच आहेत.
बरोबर. एकही गाळा कोणाला दिला नाही. हम्म. त्यामुळे ते हॉटेलला देत नाही. बरेच हॉटेल व्यावसायिक येऊन गेले. माझी पीपीटी मी त्यांना दाखवली की माझी संकल्पना अशी अशी आहे, महाराजांच्या जीवनावरती मी एक कन्सेप्ट करतोय आणि हॉटेलचे असे असे हे आहेत. ते बोले मी सांगतो त्यांना. आणि त्यांनी ओनर हे कांदिवली राहतात. त्यांनी सांगितलं. ते मंगळवारी आलेत. पीपीटी दाखवल्यानंतर आणि मीटिंग केली त्यांनी. ते बोले 2,30,000 माझा रेंट राहील. ओके. 15 लाख डिपॉझिट राहील. बरोबर. आणि असंच आहे. तेव्हा मला ऍक्च्युली आम्ही अपेक्षा केली होती 1,70,50 पर्यंत आपण बघूयात. आणि तेवढं जे मी काही व्यवसायाचं एक गणित मांडलं होतं ते तिथपर्यंत बसत होतं. मी जे आमचे इन्व्हेस्टर आहेत, पार्टनर आहेत, त्यांना दाखवली जागा. त्यांनाही आवडली. आणि मंगळवारचा दिवस गेला, बुधवारचा दिवस गेला, गुरुवारीच काहीतरी झालं. गुरुवारच्या माझ्या आयुष्यात नेमकं गुरुवारीच होतं आणि तो महाराजांचाच आशीर्वाद आहे. गुरुवारी मला संध्याकाळी 7 वाजता फोन आला एजंटचा की तुमचा नंबर मी ओनरला दिलाय, ते तुम्हाला कॉल करेल 5 मिनिटात. आणि कॉलही केला मला त्यांनी. कॉल केल्यानंतर त्यांनी बोलले की मेरे वाईफ के साथ एक बात करो आप. आणि ते मला मराठी बोलायला लागल्यात की तुमची पीपीटी बघितली, खूप सुंदर संकल्पना आहेत आणि आमचे खूप मोठे गाळे ठाण्यामध्ये आहेत, परंतु आमच्या जागेमध्ये गजानन महाराजांचं मूर्ती येते, मंदिर बनतंय, याच्यापेक्षा अजून काय पाहिजेत. आम्ही ठरवलं की जागा तुम्हाला द्यायची आणि ती 1,50,000 रुपये रेंटवर. अरे वा, क्या बात. म्हणजे आम्ही कल्पना सुद्धा केली नव्हती. आम्ही घेतलं 1,90,000 पर्यंत आपण जाऊयात. आणि अशी ती जागा भेटली. जागा भेटल्यानंतर खूप चांगला प्रतिसाद भेटला. 1 महिन्यानंतर एक गृहस्थ आमच्याकडे आले तेव्हा की अरे तुम्ही जागेला साजेचं नाव ठेवलंय गजानन महाराजांचं. या जागेत पहिलं काय होतं माहिती आहे तुम्हाला? नाही, कपड्याचं दुकान होतं इकडे 2018-19 साली. जेव्हा लॉकडाऊन झालं म्हणे तेव्हा ह्या जागेत आम्ही गजानन महाराजांचे सत्संग केलेत. क्या बात आहे. म्हणजे ती आणि मला ते पहिल्या दिवसापासून ती एनर्जी जाणवत आणि खूप चांगला प्रतिसाद भेटला. ह्या सगळ्यामध्ये तुम्ही आता मगाशी बोलता बोलता म्हणालात मी इन्व्हेस्टर आणले, या सगळ्याचं तुम्ही मार्केटिंग खूप चांगलं केलं. हे जे काही आहे संपूर्ण इन्व्हेस्टर आणणं, मार्केटिंग करणं, फ्रँचायझी मॉडेल उभं करणं, याविषयी थोडंसं सांगा. आपल्या साधारणतः एक मराठी तरुण किंवा उद्योजक मध्ये एक भावना असते किंवा एक विचार असतो की व्यवसाय करायचं म्हटल्यानंतर तुम्हाला स्वतःचे पैसे असले पाहिजेत आणि तरच तुम्ही व्यवसाय करू शकता. मला एक सांगायचं, तुमच्याकडे खरंच जर एक चांगली कल्पना असेल आणि ती उतरवण्याची तुमच्या क्षमता असेल आणि तुम्ही काहीतरी प्रूफ केलं असणार तर इन्व्हेस्टर खूप आहेत मार्केटमध्ये आज. बरोबर. आजही खूप आहेत. म्हणजे मी आज जर म्हणेल तर आजही मला 100हून अधिक लोक माझ्यासोबत यायला तयार आहेत व्यवसायामध्ये आणि इन्व्हेस्ट करायला तयार आहेत. बरोबर. तुमच्याकडे चांगली सुंदर संकल्पना पाहिजेत, तुम्ही काहीतरी प्रूफ केलं पाहिजेत आणि त्याचे ते व्यवस्थित मांडणी असली पाहिजेत. ओके. तर मला वाटतं चांगलं होऊ शकतं व्यवसाय. आणि मराठी तरुणांनी एक चांगली संकल्पना घेऊन व्यवसाय म्हणजे फूडमध्येच गरज नाही, कोणतेही व्यवसाय असू द्या, तुम्ही आलं पाहिजेत, व्यवसाय केला पाहिजेत. मार्केटिंगला किती महत्व आहे या सगळ्यामध्ये? मार्केटिंगला सर्वात जास्त महत्व आहे. आणि मला आजही वाटतं की मार्केटिंगमध्ये आपण जे दाखवतो तेच वास्तविक आपल्या तिथेही असलं पाहिजेत. एक्झॅक्टली, बरोबर आहे. बरेच आज लोक खूप मार्केटिंग करतात, खूप काय काय वेगळं दाखवतात आणि जेव्हा आपण तिथे प्रत्यक्षात जातो तिथे त्यातला 50% भाग सुद्धा नसतो. करेक्ट. मला वाटतं त्यामुळे तुमचं ते मार्केटिंग फार जास्त काळ चालत नाही. अपेक्षा भंग होतो. बरोबर. आणि शेवटी माउथ पब्लिसिटी ही पण एक खूप महत्वाची असते. बरोबर. आणि प्रसारामध्ये तेच झालंय, जे आम्ही दाखवतो, जे आम्ही दाखवलं तेच तिथे देतो. बरोबर. उलट त्याच्यापेक्षा काही टक्के तिथे अजून चांगलं देतो. करेक्ट. आणि तो एक मार्केटिंगचा खूप चांगला भाग आहे. तुम्ही स्वतः MBA केलेलं नाहीये, तुम्ही स्वतः लौकिक अर्थाने ज्याला बिझनेसचं एज्युकेशन नाही, बिझनेसचं काही हे नाहीये, काही पूर्वपीठिका नाहीये काही, आणि एवढं करून देखील माणूस सक्सेसफुल होतो. तुम्ही सक्सेसफुल होण्याचं एक जर का आपण बॉटम लाईन काढली तर काय कारण आहे की त्याच्यामुळे तुम्ही सक्सेसफुल झालात असं तुम्हाला वाटतं? एक तर माझा स्वतःचा विचार होता की आपण मराठी खाद्यपदार्थांना घेऊन पुढे जाऊयात. बरोबर. कारण मराठी खाद्यपदार्थांमध्ये खूप मोठी व्हॅल्यूम आहे, कॅपॅसिटी आहेत, खूप चांगले चांगले पदार्थ आहेत आपले. मोदक घ्या, मिसळ घ्या. बरोबर. मी जर म्हणतो आपण जर लिस्ट काढली, तुम्ही जर साऊथ इंडियन किंवा मराठी असं जर केलं तर आपल्याकडे खूप चांगल्या चांगल्या गोष्टी, तुमचं धिरडे आहेत, धपाटे आहेत, म्हणजे जे तुम्ही साऊथ इंडियन मध्ये तुम्ही डोसा किंवा इडली या सगळ्या गोष्टीला ऑप्शन आपल्या मराठीमध्ये आहेत. प्रत्येक ठिकाणचे पदार्थ वेगळे, ठिकाणचे पदार्थही वेगळे आहेत. बरोबर.
आणि हा. त्या त्या भागानुसार ते पदार्थ बनलेले आहेत. नागपूरचे पदार्थ वेगळे, पुण्याचे वेगळे, बरोबर, नाशिकचे बरोबर, वेगळे, बरोबर. मुंबईचे वेगळे. अजून तुम्ही जसं आपण इकडे म्हणतो की गेलात. प्रत्येक 100 किंवा दर कोसावरती भाषा बदलती, हा. तसे पदार्थही बदलतात. अगदी बरोबर आहे. त्यामुळे खूप पदार्थ आहेत आणि Right. त्यामुळे आपण त्या पदार्थाला घेऊन नक्कीच काहीतरी करू शकतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्यवसाय काय असतो, शेवटी गरज. हम्म. तुम्ही ती गरज ओळखली पाहिजेत हम्म. आणि ते गरजेचं रूपांतर तुम्ही व्यवसायामध्ये केलं की तो व्यवसाय होतो. एक्झॅक्टली. काय सांगाल, म्हणजे एक आमचं जसं म्हणणं आहे की बुलढाण्यावरनं आलेला एक तरुण इथे येतो, मेहनत करतो आणि व्यवसायामध्ये सक्सेसफुल होतो. आज 20 कोटी रुपयापर्यंतचा टर्नओव्हर करतो. हा माणूस जर काही करू शकतो तर तुम्ही सुद्धा करू शकता. पण हे करण्यासाठी काय करायला पाहिजे, काय सांगाल तुम्ही? एक प्रामाणिक मेहनत असली पाहिजेत. तुमचा एक उद्दिष्ट एक असलं पाहिजेत. जोपर्यंत तुमचं ध्येय नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. बरोबर. त्यामुळे आपलं एक ध्येय आपण ठेवलं पाहिजेत आणि त्यानुसार वाटचाल केली पाहिजेत. मी आज ठरवलं की व्यवसायामध्ये वेगवेगळे व्यवसाय करायचे. म्हणजे सुरुवात मी वऱ्हाडी मिसळपासून केली, बरोबर. नंतर मी प्रसाद आले, नंतर पाहुणचार आणि आता मी काही स्टडी करताना माझ्या लक्षात आलं की कॉर्पोरेट क्षेत्र सुद्धा खूप मोठं आहे. करेक्ट. आणि याच्यामध्ये खूप मोठा टर्नओव्हर होऊ शकतो. बरोबर. म्हणजे आज जर बघितलं तर मी एक केस स्टडी केलाय की एक साऊथ इंडियन ब्रँड आहे जो मुंबई, पुणे, नाशिक सारख्या ठिकाणी 10,000 कोटीचा टर्नओव्हर करतो कॉर्पोरेटमध्ये. माझ्या मते रामेश्वरम नाही, दुसरा एक ब्रँड आहे जो कॉर्पोरेट क्षेत्राच्या कॅन्टीन मध्ये आहेत. बरोबर. आणि मी शॉक झालो की एवढा मोठा टर्नओव्हर होऊ शकतो. आज त्याचा 400-450 कोटीचा टर्नओव्हर आहे. करेक्ट. बरोबर. आणि म्हणून आम्ही गेल्या 1 वर्षापासून कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आम्ही पाऊल टाकलंय. पाहुणचार फूड्स म्हणून मी स्वतःची एक कंपनी चालू केली आणि आता आमच्याकडे HDFC क्लायंट आहेत जिथे 6,000 लोकांचं जेवण आम्ही पुरवतो रोज. त्यानंतर एक्सचेंजर आहेत, कंट्रोलेस आहेत. असं सध्या तरी 3 कंपन्या आहेत. आणि नुकतंच 1-2 महिन्यापूर्वी महाराजांच्या कृपेनेच सिद्धिविनायक दादर मंदिराचंही सुद्धा जेवणाचं काम मिळालं. वा, सही. गजानन आंधळेंचं हे काय स्वप्न काय? माझं स्वप्न जर म्हणाल तर मराठी खाद्यपदार्थांना घेऊन, मराठी तरुणांना घेऊन पुढे जायचंय. आणि जे बाकीचे लोक जे आज 500-600-1000 कोटीचा टर्नओव्हर करतात, तर आपली माती आहेत, आपला महाराष्ट्र आहेत. मला वाटतं याच्यामध्ये खूप मोठी हे आहेत. तर जसे बाकीचे साऊथ इंडियन रामेश्वरम तुम्ही म्हटलं, बाकीचे ब्रँड आज एवढं मोठा टर्नओव्हर करते, आपल्याकडे सुद्धा येतात. मला वाटतं मराठी लोक सुद्धा, म्हणजे मी प्रसादाच्या रूपाने सांगतो, मराठी माणूस सुद्धा आपल्या पाठीमागे खूप खंबीरपणे उभा राहतोय, बघितलंय. पण त्यासाठी आपण एक पाऊल पुढे होऊन आपण त्या पदार्थांना घेऊन पुढे आलो पाहिजेत, तर लोक नक्कीच आपली साथ देईल. आणि मला तोच माझं ध्येय आहे की आपण मराठी पदार्थांना घेऊन पुढे जायचं आहे आणि ते नुसतं महाराष्ट्र, भारत नाही तर ते जगापर्यंत पोहोचवायचं आहे. तर हे माझं स्वप्न आहे. येस. तर हे करू शकतात, तुम्ही सुद्धा करू शकता, आम्ही सुद्धा करू शकतो. दयानंदजी, आमच्याकडे आलात त्याबद्दल मनपूर्वक हार्दिक आभार. आणि खरंच ह्या सगळ्या स्टोरीज ना प्रचंड इन्स्पायरिंग असतात. आपल्यातलाच माणूस आहे, आपल्यासारखाच माणूस आहे, आपल्यासारख्याच परिस्थितीनं पुढे आलेला माणूस आहे. दीज आर रोल मॉडेल्स. आमच्या बिझनेस स्थितीमध्ये आलात तुम्ही, धन्यवाद सर. मला एक सांगायचं बोला ना. की आपण गेले 5 वर्ष आपली चांगली मैत्री आहे आणि नितीन सर मला नेहमी प्रोत्साहन देत असतात आणि नेहमी तुम्ही मला गाईड करतात. आज ठाणे वर्तमानने मला या ठिकाणी बोलवलं आणि मलाही माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी नितीन सर आपले आणि आपल्या संपूर्ण टीमचे धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि
अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद.